पीक विमा कधी मिळणार? तर हो शेतकरी मित्रांनो, खरीप 2025चा पीक विमा कधी मिळणार? हा शेतकऱ्याचा एक हवा-हवासा असलेला तो विषय आहे. त्यांचा प्रश्न आहे, काळजातला विषय आहे. भलेही पीक विमा कमी मिळो, जास्त मिळो किंवा मुख्यमंत्री महोदयांनी ज्याप्रमाणे सांगितले ₹17,500 हेक्टरी त्याप्रमाणे मिळो, परंतु मिळणे आवश्यक आहे आणि नक्कीच शेतकरी बांधव या पीक विम्याची वाट पाहत आहे. पीक विम्याची वाट पाहत असताना ऑलरेडी या अगोदरच दिवाळीच्या तशात शेतकरी बांधवांचं एवढं मोठं नुकसान झालेलं असताना परत एकदा अवकाळीने थैमान घालण्याला सुरुवात केलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट होत आहे, नुकसान होत आहे आणि आता एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा सुरू झालेलं आहे. अशातच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना प्रसारमाध्यमांनी कृषी मंत्री यांना वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा करत असताना अतिवृष्टी, नुकसान भरपाई, शेतकरी नाराज, कर्जमाफी सोबतच शेतकऱ्याच्या काळजातला विषय म्हणजे पीक विमा. हा पीक विमा कधी मिळणार? हा एकदा परत प्रश्न विचारपूस केला असता महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी स्पष्ट सांगितलं, की जवळपास कागदोपत्री महाराष्ट्र राज्याकडून जेवढी काय जी आवश्यक असते ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. केंद्राकडची सुद्धा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. हिस्सा सुद्धा दिलेला आहे. फक्त आणि फक्त पोर्टलची तांत्रिक अडचण समोर दाखवण्यात आलेली आहे आणि ती अडचण दूर झाल्या ताबडतोब कधीही शेतकरी बांधवांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम, पीक विम्याचे पैसे जमा होण्याकरिता सुरुवात होऊ शकते. ज्याप्रमाणे बऱ्याचशा योजनांचे जे पैसे असतात, कुठलाही शासन निर्णय न काढता, तारीख जाहीर डिक्लेअर न कार्यक्रम कुठेही जाहीर न करता, वेळ प्रसंगी बऱ्याच वेळा कामात काम असताना सुद्धा हे जे अनुदान असते ते रिलीज केल्या जाते आणि तो जो निधी असतो तो शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात होत असते. त्याचप्रमाणे पीक विमा खरीप 2025चा जो निधी आहे, जे अनुदान आहे, ते 100% शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होणारच आहे आणि त्याकरिता कुठली स्पेसिफिक तारीख, कार्यक्रम, शासन निर्णय वगैरे जाहीर करण्यात येणार नाहीये. तांत्रिक अडचण पोर्टलची दूर झाली, प्रक्रिया संपली, की ताबडतोब शेतकरी बांधवांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी स्वतःच्या आपल्या पीक विमा खरीप 2025च्या संदर्भात निश्चिंत राहायचं आहे. त्यांच्या सज्जानुसार, मंडळानुसार, त्यांच्या आलेल्या उंबरठा उत्पादन आणेवारीनुसार त्यांचे जो भाग आहे तो बसलेला असेल, तर नक्कीच त्या भागातील सर्व एकूण एक शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्याचे जे अनुदान, पीक विम्याची जी रक्कम आहे, त्यांच्या आधार संलग्न खात्यावर लवकरच जमा होणार असल्यासंदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी परत एकदा आश्वासित केलेलं आहे आणि तांत्रिक अडचण जी आहे एवढी मोठी किंवा एवढ्या दिवसाची राहू शकत नाही. हा काही एवढा छोटा-मोठा विषय नाही, लहान-सहान विषय नाही. महाराष्ट्र राज्यभरातील शेतकरी बांधव आहेत. इतर राज्यातील शेतकरी बांधव त्या भागातील त्यांच्या ज्या पीक विमा योजना आहेत, ते सुद्धा वाट पाहून आहेत. मुळात आपला विषय महाराष्ट्र राज्याचा आहे, तो काही सुद्धा लहान नाहीये. त्यामुळे नक्कीच आशा करूया शेतकरी बांधव हो, लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये तुमच्या हक्काचे पीक विम्याचे जे अनुदान आहे, ते लवकरात लवकर जमा व्हावे. याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा पीक विम्यासंदर्भात आवश्यक अपडेट मिळाली तर नक्कीच नेहमीप्रमाणे माझा प्रयत्न असेल, की सर्वात अगोदर आपणा सर्वांपर्यंत, शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल मित्रांनो. तर मित्रहो, पीक विमा असो किंवा याच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही योजनेसंदर्भात किंवा तुमच्या मनामध्ये काही संभ्रम, काही प्रश्न असतील, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नेहमीप्रमाणे तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, देतो, प्रतिक्रियेला उत्तर देतो, प्रतिक्रिया नोंदवतो. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवू शकता. तुम्ही हे व्हिडिओ पाहून, असे व्हिडिओ पाहून माझे किंवा इतरांचे खूप सारे व्हिडिओ खोटे एका दिवसात एका योजनेचे 3 व्हिडिओ कुठलीही खरी अपडेट नसताना सुद्धा तुमच्या समोर येतात. त्यामुळे तुमची चिडचिड होते. तुमच्या रागाला आम्हाला सामोरे जावं लागते, हे आम्ही मान्य करतो मित्रांनो. परंतु दत्तात्रय भरणे मामा यांनी स्वतः आज सांगितलेलं आहे मित्रांनो, त्यानुसारच ही माहिती मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर मित्रहो, आशा करतो ही जी एक थोडीफार काय होणं दिलासादायक बातमी पीक विम्या संदर्भातली होती, जी आपणा सर्वांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला, ती आपणा सर्वांना नक्कीच उपयोगी ठरेल. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.